होतोय मला, मी याची सगळ्याची माहिती इलेक्शन कमिशनला देणार आहे, कारण माझ्या या गोष्टीवर विश्वास नाही आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की कुणाचीही आणि कुठल्या कॅन्डिडेटची फसवणूक होऊ नये. याच्यामुळे सत्तेत असू दे किंवा विरोधात पारदर्शक कारभार व्हावा. मी कुणावरही आरोप करत नाही आहे, पण असे जेव्हा फोन येतात तेव्हा काळजी वाटते. आणि कुठल्याही म्हणजे सत्तेतल्या किंवा विरोधातल्या कुठल्याही कॅन्डिडेटची फसवणूक होऊ नये एवढंच आहे. त्या सगळ्याची माहिती मी इलेक्शन कमिशनला देणार. काल ज्योती वाघमारेंनी असं सांगितलं, ज्योती वाघमारे असं बोलल्या की बॅगा तपासणीचा सिलसिला सुरू झाला आहे. महिला जिथे जातात ते ज्या प्रवक्त्या आहेत एकनाथ शिंदे गटाच्या, आणि जेव्हा बॅगा तपासल्या जात आहे आमच्या बॅगांमध्ये आमच्या आंतरवर्षाचा असतात, पण त्या ठिकाणी लेडीज पोलीस नसतात. काय सांगाल? मला असं वाटतं तुम्हाला इलेक्शन कमिशनशी सगळं बोलावं लागेल. माझी बॅग आज तपासली आणि ठीक आहे. आता अजित पवारांनी असं म्हटलं की पवार घराण्यातली कटुता कमी होईल असं मला तरी वाटत नाही. त्यांचं मत आहे ना, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आणि हे इलेक्शन आमच्या कुटुंबाचं नाही आहे, एक वैचारिक लढाई आहे. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे. आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाही आहे, मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते. या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आहे याच्यासाठी लढते. महिलांसाठी लढते, कारण का महिलांवर अन्याय होत आहे. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढले. घरातला घरात हो, घरातला काय संबंध याचा आहे? आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो, आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो. अजितदादा पहिले म्हणाले की अदानींसोबत बैठकीत शरद पवार देखील होते, काल कबुली दिली की शरद पवार नव्हते. आता हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा. मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं माहिती नाही, आणि त्यांनीच स्टेटमेंट केलंय, त्यांनीच यू टर्न केलाय. दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा, माझा काय संबंध त्याच्याशी? पहिले साहेब असं म्हणायचे की माझ्यानंतर सुप्रियाकडे लक्ष द्या, मात्र आता थेट नातवाकडे लक्ष द्या. मी स्वतः मुलासारखा आहे, त्यामुळे माझ्याकडे लक्ष का देत नाही असं अधिकाऱ्यांनी 4 वेळा कुणाला उपमुख्यमंत्री केलं, मला का रोहितला का युगेनला? पुस्तक आपण म्हटलं मराठीमध्ये अनुवादाची परवानगी नाही, मी प्रकाशित नाही करणार. कोणाला हवं असेल तर कॅज्युअल वाचणार, मी नाही प्रकाशित. ते राजदीप सर कटेंगे तो कटेंगे या विधानावर अजितदादांपाठोपाठ पंकजा मुंडे ज्या भाजपच्या नेत्या आहेत त्यांनी देखील आक्षेप घेतला. हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे 2 विचार झालेले. एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात. याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच 2 भाग झाले. आधी 2 पक्ष फोडून 5 होणारे देवाभाऊ, ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचारांनी त्याचे 2 भाग झालेत. त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स, CBI, ED, आईस बीस काही नाही. आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला. इथे तर वैचारिक भूमिकेतच 2 भाग झालेत. ह्याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये 50-50, अर्धा पक्ष एक म्हणतो आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतो. हे हाल विचारांमध्ये सरकार कसं चालवायचे? अजितदादांच्या विरोधात पवार कुटुंबीय, मात्र नीता पाटील नाही, त्या विजया पाटील तुमच्या चॅनलवर होत्या, त्या नीता पाटील नव्हत्या. त्यांचं नाव विजया पाटील. त्या प्रचार करणार आहेत. लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करायचा त्याचा अधिकार असतो ना. मुंबईमध्ये मोदींची सभा होते, मात्र अजितदादा त्या सभेला नसणार आहेत. ते नाशिक दौऱ्यावर येत आहेत. कुठल्याच अजित पवारांच्या पक्षातले मला नाही बाबा माहिती, मेरा पूछो, दुसरे के घर में क्यों जाकर? बाळासाहेब म्हटलंय आधी विरोधी पक्षाचं नाव जाहीर करा म्हणून, मुख्यमंत्री पद नंतर, मुख्यमंत्री नाव नंतर आधी विरोधी पक्षनेता कोण हे जाहीर करावं. बाळासाहेब थोरात म्हणतात. रामकृष्ण क्षणा साधलेला आहे भाजपमध्ये.